नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी साहित्य संग्रह या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. सकाळी डोळे उघडल्यावर तुम्ही सर्वात आधी काय बघता? उत्तर सोपं आहे. आपला लाडका मोबाईल. आज मोबाईल शिवाय जगणं म्हणजे ऑक्सिजन शिवाय जगण्यासारखं झालंय. पण मित्रांनो, कधी शांतपणे विचार केलाय का, की जर हा मोबाईल नसता तर? आजच्या या लेखात आपण याच विषयावर एक भारदस्त निबंध पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मोबाईल नसता तर. तंत्रज्ञानाचा वापर माणसाने प्रगतीसाठी करावा, गुलाम होण्यासाठी नाही. आजच्या आधुनिक युगात मानवाच्या हातात अहोरात्र दिसणारी वस्तू म्हणजे मोबाईल. जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कोणाशीही क्षणार्धात संवाद साधून देणारे हे छोटेसे यंत्र आज आपली गरज बनले आहे. पण विज्ञानाचा हा चमत्कार जितका फायदेशीर आहे, तितकाच तो मानवी जीवनासाठी घातकही ठरत आहे. जर हा मोबाईलच नसता, तर मानवी जीवन कसे असते? ही कल्पना जितकी रंजक आहे, तितकीच ती गंभीर विचार करायला लावणारी आहे. मोबाईल नसता तर आजच्या पिढीला भेडसावणारी आरोग्याची सर्वात मोठी समस्या म्हणजेच डोळ्यांचे विकार उद्भवले नसते. तासनतास मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणाऱ्या ब्ल्यू लाईटमुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येतो, दृष्टी कमी होते आणि लहान वयातच जाड भिंगाचे चष्मे लागतात. मोबाईल नसता तर डोळ्यांची ही हानी टळली असती. तसेच रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघितल्यामुळे होणारा निद्रानाश आणि मान खाली घालून मोबाईल वापरल्यामुळे होणारी मानदुखी यासारखे आजार माणसाला झाले नसते. मानवी शरीर अधिक सुदृढ आणि निरोगी राहिले असते. मोबाईल नसता तर माणसे खऱ्या अर्थाने एकमेकांच्या जवळ आली असती. आज एकाच घरात राहूनही घरातील सदस्य एकमेकांशी बोलण्याऐवजी व्हॉट्सॲपवर मेसेज करतात. मोबाईल नसता तर लोकांनी समोरासमोर बसून गप्पा मारल्या असत्या, एकमेकांचे विचार आणि भावना जाणून घेतल्या असत्या. सण उत्सवाच्या वेळी डिजिटल शुभेच्छा पाठवण्याऐवजी लोक प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी बाहेर पडले असते. भावना व्यक्त करण्यासाठी इमोजी ऐवजी चेहऱ्यावरील हावभाव आणि मनातील ओलावा महत्वाचा ठरला असता. आजची लहान मुले आणि तरुण पिढी मोबाईलमधील गेम्समध्ये स्वतःचे आयुष्य वाया घालवत आहे. मोबाईल नसता तर पुन्हा एकदा मैदाने मुलांच्या आवाजाने दुमदुमली असती. मैदानी खेळांमुळे मुलांची शारीरिक वाढ चांगली झाली असती. तसेच आज निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी आपण सेल्फी काढण्यात मग्न असतो. मोबाईल नसता तर आपण निसर्ग कॅमेऱ्यात कैद करण्यापेक्षा डोळ्यांनी जास्त निहाळला असता आणि त्याचा खरा आनंद घेतला असता. अर्थात मोबाईल नसण्याचे काही गंभीर तोटेही झाले असते. आज जगाचा वेग मोबाईलमुळे वाढला आहे. मोबाईल नसता तर तातडीने निरोप पोहोचवणे अशक्य झाले असते. बँकिंग, शॉपिंग, शिक्षण आणि गुगल मॅप्स यासारख्या सेवा नसल्यामुळे मानवी जीवन पुन्हा एकदा अत्यंत संथ आणि कष्टाचे झाले असते. ज्ञानाचा महासागर जो आज एका क्लिकवर उपलब्ध आहे, त्यासाठी आपल्याला पुन्हा ग्रंथालयांच्या रांगांमध्ये उभे राहावे लागले असते. थोडक्यात सांगायचे तर मोबाईल हे एक दुधारी शस्त्र आहे. मोबाईल नसता तर आयुष्य संथ असते, पण शांत असते. माणसाचे आयुष्य अधिक निसर्गाच्या जवळ आणि आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असते. परंतु आधुनिक प्रगतीसाठी मोबाईल अनिवार्य आहे. गरज आहे ती फक्त त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची. मोबाईलचा गुलाम न होता जर आपण त्याचा वापर मर्यादित केला तरच आपण खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचा आनंद घेऊ शकू. मित्रांनो, तंत्रज्ञान हे आपल्या प्रगतीसाठी आहे, पण त्याचा अतिवापर
आपल्या आरोग्यासाठी आणि नात्यांसाठी घातक ठरू शकतो. मोबाईल नसता तर हे जग नक्कीच वेगळे असते. पण आजच्या काळात मोबाईलशिवाय राहणेही कठीण आहे. गरज आहे ती फक्त डिजिटल डिटॉक्सची. म्हणजेच दिवसातला काही वेळ मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी जगण्याची. मित्रांनो, तुम्हाला हा निबंध कसा वाटला? खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल, तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि शालेय ग्रुपवर नक्की शेअर करा. आणि खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. जर तुम्हाला एका पूर्ण दिवसासाठी तुमचा मोबाईल बंद ठेवायला सांगितला, तर तुम्ही तो वेळ कसा घालवाल? अशाच नवनवीन विषयांवरील निबंधांसाठी आणि मराठी साहित्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.